हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आय होप ऑल ऑफ यू गाईज आर डुईंग एक्स्ट्रीमली वेल. सो बॅग पॅक करून मी निघाली आहे नाशिकसाठी आणि सकाळी 9:30 वाजता जनशताब्दी एक्सप्रेस होती. सो नाशिक टू संभाजीनगरसाठी जनशताब्दीच चांगली आहे. सो तपोवनपेक्षा आम्ही जनशताब्दीलाच जास्त प्रेफर करतो. शार्विलसोबत प्रवास करायचा म्हटल्यावर माझ्यासाठी हा मोठा टास्क असतो, कारण तो इतका जास्त ॲक्टिव्ह आहे की त्याची ट्रेनमध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटी चालूच राहते. सो रिच फायनली नाशिक. आणि नाशिकला आल्यावर खूप फ्रेश वाटतं, कारण इथलं वातावरण खूप भारी असतं नेहमीच. स्वस्तात मस्त हाईट मिळत असतं. हो ना. 250 रुपये किलो आहे. हॅलो एव्हरीवन. सो गाईज, ठरल्याप्रमाणे मी नाशिकला आली आज. सो गुड न्यूज रिव्हील करायची आहे. सो गुड न्यूज अशी आहे, प्रफुल्ली 2 BHK फ्लॅट घेतलेला आहे नाशिक येथे. सो 15 दिवसापूर्वीच आम्हाला पोझिशन मिळालेलं आहे. सो आम्ही जस्ट हे घर बघायला आलो होतो. इथे खूप घराचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. सो आम्ही हे रेडी पोझिशन घर बघायला आलो होतो. सो वाटलं नव्हतं की हे घर आम्ही परचेस करू. सो मला हे घर खूप आवडलं आणि प्रफुल्लसुद्धा खूप आवडलं. सो आम्ही हे घर फायनली परचेस. 7th फ्लोअरवर हा आमचा फ्लॅट आहे. स्वतः आमचं फर्निचरचं काम सुरू होणार आहे आणि एक वस्तू आणायची आहे. सो वेळ पण आमच्याकडे बराच आहे. मला झलक पाहायला मिळेलच घराची. आणि जो होम टूरचा व्हिडिओ आहे तो फायनल झाल्यावरच मी. प्रफुल्ली फायनली हा फ्लॅट घेतलेला आहे अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ. न्यूज आमच्या रिलेटिव्समध्ये आम्ही सांगितली होती, पण सोशल मीडियावर ही न्यूज सांगितलेली नव्हती. जे आम्ही रिलेटिव्सला कळवली तेव्हा आम्हाला खूप सारे मेसेजेस आणि फोन कॉल्स आले. सो तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. हा नाशिक रोडचा खूप फेमस पावडा आहे. असा पावडा मी तरी कुठे खाल्लेला नाही आहे. सो आम्ही आलो आहे नाशिक रोडच्या अन्नपूर्णा दाबेली इथे. इथे एकदम टेस्टी आणि क्लास दाबेली मी इथे खूप वेळा आलेली आहे आणि कायम येत असते. तुम्ही बघत असताल तर इथे दाबेलीचे खूप सारे प्रकार बघायला मिळतात आणि इथला फाफडा चटणीसुद्धा खूप टेस्टी आहे. सो नाशिक रोडची ही दाबेली आणि फाफडा चटणी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला ती कशी वाटली ते. गुड मॉर्निंग एव्हरीवन, दिस इज द नेक्स्ट डे. आणि आता वाजले आहेत सकाळचे 6:30 आणि आम्ही स्टेशनकडे निघालो आहोत, कारण 7 वाजताची पंचवटी पकडून आम्हाला दादरला जायचं आहे एका खास प्रोग्रामसाठी.
परिवार मंडळी या धरणाची समस्या